श्रीराम समर्थ. सज्जन हो, मागील चिंतन प्रवाहात आपण संतांनी आणि श्री समर्थांनी वर्णन केलेल्या प्रयत्नवादाचं चिंतन केलं. संतांच्या शिकवणुकीमध्ये ज्याप्रमाणे प्रयत्नवाद आहे त्याचप्रमाणे अध्यात्मशास्त्रात मर्यादित नियतिवाद अर्थात प्रारब्धावरही मार्गदर्शन आढळून येतं. नियती या शब्दाची निरुक्ती नि अधिक यम म्हणजेच नियमन करणे, बांधणे अशी सांगितली जाते. नियती म्हणजे अपरिहार्यता, अनिवार्यता होय. नियतिवादाच्या सिद्धांताचं सांगणं असं की या विश्वामध्ये एक ईश संकल्प कार्यरत असतो. या संकल्पाप्रमाणेच कोणत्या वेळी काय घटना घडायची हे आधीच ठरलेलं म्हणजे पूर्वनियोजित असतं. या न्यायाने विश्वात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत नियतीचा हात असतो. घडलेल्या घटनांचा कार्यकारण भाव अभ्यासला तर नियतीची भूमिका समजून येते. हे दृश्य विश्व मिथ्या आहे, तात्पुरता आहे असा तात्विक सिद्धांत कितीही सत्य असला तरी जोपर्यंत तो 100% अनुभवास येत नाही तोपर्यंत तरी माणसाला सभोवतालच्या मानव समाजातच आपलं जीवन घालवावं लागतं. मानवी जीवनात नियतीची प्रचिती अगदी आपल्या रोजच्या अनुभवाचा भाग आहे. माणूस जन्माला येतो ती वेळ, ठिकाण किंवा कोणाच्या पोटी जन्म घ्यावा, कोणत्या परिस्थितीत जन्म व्हावा, तिथली सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती कशी असावी, याबरोबर स्त्री म्हणून का पुरुष म्हणून जन्मावं, रंगरूप प्रकृती कशी असावी यासारख्या गोष्टी माणसाच्या स्वाधीन नसतात हे खरंच आहे. या सर्वांचा कमी जास्त प्रमाणात प्रभाव पडून मग माणसाचं एक विशिष्ट व्यक्तिमत्व तयार होतं. इथपर्यंत नियतिवाद खरा असून तो श्री समर्थांनाही मान्य आहे. रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणास नचले उपाये, काहीतरी धरावी सोये आगांतुक गुणाची. अर्थात आपण कसं दिसावं, रूप, रंग अथवा जन्मजात अपंगत्व असणं नसणं या मूळ गुणात अथवा सहज गुणदोषात बदल होऊ शकत नाही. पण मिळालेल्या जीवनाचा जास्तीत जास्त उपयोग आत्मोन्नतीसाठी व्हावा म्हणून या सर्वांवर माणसांनी जरूर ते प्रयत्न करून मात करावी. ते सामर्थ्यही माणसाच्या अंगी आहेच. म्हणून प्रत्येक माणसानी स्वप्रयत्नांनी निरनिराळ्या गुणांचा विकास करून आपलं व्यक्तित्व प्रभावशाली करावं. श्री समर्थ म्हणतात, प्रयत्नांनी चिकाटीने अवगुण सोडता येतात आणि अभ्यासाने उत्तम गुण प्राप्त करता येतात. शहाणे लोक कुविद्येचा त्याग करून सद्विद्या शिकतात. अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून सिकती, शहाणे विद्या. प्रत्येक माणूस जगात थोडा तरी चांगला बदल घडवून आणू शकतो. तो बदल घडण्यासाठी त्यांनी स्वतःपासूनच सुरुवात करावी. आधी स्वतःमध्ये योग्य बदल घडवून आणल्यावर इतर माणसांना सुधारण्याचं व्रत अंगीकारावं. बहुतांश वेळेला सामान्य जन देहाला बाहेरून नीटनेटकं शृंगारून व्यवस्थित राखतात. पण अंगीत चातुर्य नसेल तर अशी वरवरची सुधारणा फारशी उपयोगी ठरणार नाही. यासाठी माणसांनी आपलं अंतरंग उत्तम गुणांनी युक्त करावं. नाना प्रकारचं ज्ञान प्राप्त करावं. योग्य मार्गांनी सुसंपन्न होऊन त्याचा विनिमयही सुयोग्य रीतीने करावा. सुधारण्यासाठी उत्तम गुणांचा जो ध्यास घेत नाही, काहीही प्रयत्न करत नाही, शरीराला कष्ट पडू देत नाही, त्याची मग सर्व बाबतीत चिडचिड होते. म्हणून जो न्यायाने वागतो तो चतुर शहाणा असतो, तर जो अन्यायाने वागतो तो अंती दैन्यवाणा ठरतो. अगदी दैनंदिन व्यवहारात समाधान, चांगुलपणा नष्ट व्हायला एक क्षणही पुरेसा ठरतो याचा आपल्याला स्पष्ट अनुभव येतो.
एखाद्याशी आपण सन्मानाने आहोजाहो अशी आदरपूर्वक वाणी आणि व्यवहार केला तर आपल्यालाही तसेच सन्मानाची वर्तणूक मिळते. या उलट आपण अरेरावी केली तर अरेला का रे असं प्रत्युत्तर मिळतं. हे माहीत असूनही अयोग्य वर्तन का म्हणून करावं असा रोकडा प्रश्न श्री समर्थ करतात. जो स्वतःला शाणा करू शकत नाही, ज्याला आपलं हित अहित कळत नाही, अशा अज्ञानी माणसाला समाधान कसं मिळणार? म्हणून श्री समर्थ पुन्हा पुन्हा चातुर्याची लक्षणं सांगताना दुसऱ्याला सुखी करून आपणही सुखी व्हावं, अनेकांना यथाशक्ती मदत करून त्यांच्या अंतःकरणात आदराचं प्रेमाचं स्थान मिळवावं, उत्तम गुणांच्या सहाय्याने सर्वांना विवेकी करावं, लोकांना शहाणं करून पतिताला पावन करण्यासाठी जगात भगवत भजन वाढवून सद्विद्येचा मार्ग योजावा, हाच चातुर्य लक्षणांचा सारांश असल्याचं सांगतात. शहाणे करावे जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. जय जय रघुवीर समर्थ.